असं वाटतंय काही दिवसाला टकली होणार आहे चंपाकली. अच्छा. हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज आता वाजले सकाळचे 7. जस्ट आता उठले, आज लवकरच उठले. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. कामं आज पण माझे सेकंड शिफ्ट आहे. उठले, फ्रेश वगैरे झाले, स्वतःचं आवरलं आणि मग घेतले ब्रश करायला. कारण कसं आहे माहीत आहे, सर्व कामं बाजूला ठेवावं लागतात आणि सर्वात अगोदर ब्रश करावं लागते. कारण ब्रश केल्याशिवाय काही फ्रेश वाटत नाही. मग ब्रश वगैरे झालं आणि आज नाश्त्याला केली होती मॅगी. तसं तर मला मॅगी काही जास्त आवडत नाही गाईज, पण कसं आहे ना, आता रूमवर राहते म्हणल्यावर जे बाकीच्या मुली करतात किंवा बाकीच्या मुली खातात तेच खावं लागते, ॲडजस्ट करावं लागते काही गोष्टी. या गाईज मॅगी खायला. पण खरंच खूप छान झाली होती, ताईने बनवली होती, खूप टेस्टी. तसं मला जास्त आवडत नाही, पण मी आज खाल्ले, बऱ्यापैकीच खाल्ले मॅगी. चला मग गाईज, बरं नसल्यामुळे थोडा वेळ झोपले होते. जस्ट आत्ता उठले, आता फ्रेश वगैरे होते. चला फ्रेश वगैरे होऊया आणि थोडं स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक वगैरे बनवू आणि ड्युटीवर जाऊ, कारण ड्युटीवर डब्बा घेऊन जायचं असते, तर स्वयंपाक बनवायचं आहे. गाईज मला आधी ना खूप जास्त पिंपल होते, खूप जास्त, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतके जास्त पिंपल्स होते. आणि आता क्लिअर झाले, कारण चंद्रपूरचे एक डॉक्टर आहेत, त्यांची मी ट्रीटमेंट घेत आहे. तर त्यांच्या ट्रीटमेंटनुसार म्हणजे त्यांनी मला सांगितल्यामुळे मी हा क्लिन्झर यूज करते. खरंच खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे, याचा मला खूप जास्त रिझल्ट आला आहे, खूप जास्त रिझल्ट. म्हणून मी आता कंटिन्यूसाठी हाच क्लिन्झर यूज करते. हे बघा, बघू शकता तुम्ही. चला आता फेस वॉश करते. फ्रेश वगैरे झाले गाईज, हातपाय वगैरे धुतले. आणि गाईज मी जे आत्ता तुम्हाला क्लिन्झरबद्दल सांगितलं आहे ना, खरंच तो खूप 100% रिझल्ट देतो. हे बघा, मी तुम्हाला माझी स्किन खूप जवळून दाखवते. हे बघा, तुम्ही स्वतः बघू शकता किती रिझल्ट आहे. मला 100% त्याचा रिझल्ट भेटला आहे. प्लीज तुम्हाला असतील पिंपल्स तर तुम्ही पण यूज करा. हे बघा, भाजी बनवूनच आहे, आता फक्त मला पोळ्या टाकायच्या आहेत 2, ते पण ड्युटीला घेऊन जायसाठी. चला आता पोळ्या टाकूया. आता पीठ भिजवायला घेते गाईज. मला काही एकदम असं परफेक्ट अंदाज येत नाही, पण तसं आम्हाला 4-5 पोळ्या बनवायच्या आहेत. कारण एक ताई ड्युटीवर गेले आहे आणि आम्ही दोघीच आहोत आणि दोघी पण सेकंडला जाणार आहोत. तर दोघीच्या नावच्या पोळ्या बनवायच्या आहेत. त्या मला काही एकदम परफेक्ट अंदाज येणार नाही, पण मी ताईला विचारलं की ताई किती पीठ घेऊ वगैरे म्हणून. तर मला ताईनं सांगितलं किती घ्यायचं, काय नाही घ्यायचं. कारण कसं आहे ना, मी एकदम जास्त स्वयंपाक कधी बनवला नाही आणि त्यामुळे मला एकदम अंदाज समजत नाही. मी बाहेर खूप राहिली आहे लहानपणापासून, म्हणजे 5वीपासून मी बाहेर राहिली, बट मला स्वयंपाकाचं तेवढं काही समजत नाही. झालं आहे आपलं पीठ वगैरे मळवून व्यवस्थित. आता माहीत आहे पोळ्या बनवून घेऊ. आणि सो प्लीज थोडं इग्नोर करायचं पोळी बरोबर नसेल तर, कारण मला पोळ्या पण तेवढ्या परफेक्ट जमत नाहीत. पण मी ट्राय करते, कोणती पण गोष्ट मला जरी जमत नसेल ना तरी पण ट्राय करते. हे बघा, जमत नसून पण माझी पोळी किती मस्त फुलली आहे, किती मस्त फ्लफी झाली आहे. त्यातच मी खूप हॅपी असते. जेव्हा पण माझी पोळी अशी फुलते ना, तेव्हा मला खूप म्हणजे खूप जास्त खुशी होते. मी तुम्हाला खरंच सांगू नाही शकत, इतकी खुशी होते ना, असं वाटतं शिकले बाबा, मी शिकले पोळ्या बनवायला. पोळ्या वगैरे बनवून झाल्या आहेत गाईज. आता आंघोळ करायला जाते, कारण ड्युटीचा टाईम होतोय. आंघोळ वगैरे करते आणि तयारी करते ड्युटीवर जायची. चला आंघोळ करायची आहे. आंघोळ झाले गाईज. आता काय सांगू, रोज काही ना काही घडतेच माझ्यासोबत. आता काय झालं माहीत आहे, आम्ही दोघी आहोत रूमवर, तर फक्त दोघीच्या हिशोबाने 2-2 पोळ्या बनवली. मला असं वाटलं की 2 पोळ्या आणि भात सफिशियंट आहे. पण पोळ्या झाल्याच्या नंतर भात मांडायसाठी गेली, बघते तर काय तांदूळ संपलेत.
आता कसं डब्यावर पण घेऊन जायचं आहे, त्यामुळे आता शक्यतो पुन्हा पीठ मळावं लागेल. चला बघूया काय होतंय, ताईला विचारू काय करायचं काय नाही, त्याच्यानंतर बघू. जमलं जर ताई बोलल्या की हो करावं लागेल तर करावं लागेल. मग हे बघा पुन्हा पीठ मळताय. ते म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला 17चे 7 विघ्न, असं काहीच झालंय. चला आता काय करणार म्हणून चला गाईज आता तयारी करू, ड्युटीवर जायची. केस वगैरे विचारते. चला दाखवते मी तुम्हाला. गेट रेडी विथ मी. हे बघा खूप जास्त हेअरफॉल होत आहे, खूप जास्त. डॉक्टरची ट्रीटमेंट केली, होम रेमेडी पण ट्राय केले, घरगुती सर्वच उपाय ट्राय केले, तरी पण हेअरफॉल काही थांबत नाही. हे बघा बघू शकता तुम्ही. सो प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करा काय करायचं यात. काही उपाय असेल तुमच्याकडे तर सांगू शकता प्लीज गाईज. हे बघा असं विचारलं कसं असं हातानं पण सिरियसली गाईज खूप जास्त होत आहे. असं वाटतंय काही दिवसाला टकली होणार. अजिबातच डोक्याला केस राहणार नाही. मजाक नाही करताय, खरं ते सांगताय बरं. मला वाटेल मजाक करताय. जेव्हा जेव्हा केस विंचरेल ना तेव्हा तेव्हा अशी गाईज अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. अच्छा, चला आता डब्बा पॅक करायचा आहे. डब्बा पॅक करूया आणि जाऊया ड्युटीवर. हे बघा डब्बा पॅक करता. डब्यामध्ये आहे ही आहे वांग्याची भाजी. ही की सकाळी ताईनं बनवून गेली होती, म्हणजेच एका ताईची मॉर्निंग ड्युटी होती, तर त्यांनी सकाळी वांग्याची भाजी आणि पोळी बनवून घेऊन गेल्या होत्या. तीच उरलेली वांग्याची भाजी होती. त्यानंतर मग दुसऱ्या ज्या ताई होत्या त्यांनी बनवलं होतं बेसन. म्हणजे असं काय नाही, सुक्कं बेसन होतं. हे बघा हे आहे सुक्कवालं बेसन. खूप म्हणजे मी आधी टेस्ट केलं होतं, खूप भारी आणि खूप मस्त झालं होतं. खूप टेस्टी लागत होतं. कारण मी अशा प्रकारचं बेसन कधी खाल्लं नव्हतं, फर्स्ट टाईम खाल्ले. आणि आता हा शेवटचा डब्बा जे की त्याच्यात मी पोळ्या भरणार, कारण भाजी वगैरे बेसन वगैरे घेतले, पोळ्या तर लागणारच आहेत गाईज. म्हणून आता पोळ्या वगैरे पॅक करते. तसं तर मला 2च पोळ्या लागतात, पण कसं आहे कधी कोणी सोबत जेवायला बसते त्यामुळं एक्स्ट्रा पोळी असायलाच पाहिजे, म्हणून मी नेहमीच एक्स्ट्राची पोळी घेऊन जाते गाईज. चला आता डब्बा वगैरे भरून झाला आहे. मस्त डब्बा पॅक करते, एकदम गच्चपैकी लावून घेते. कारण कसं आहे डब्बा ढिला असेल लावायसाठी तर मग ते भाजीचं तेल वगैरे पूर्ण बॅगमध्ये पडणार आहे. गाईज अशा प्रकारे आता ड्युटीचा टाईम झालेला आहे. जाऊया आपण ड्युटीवर. गाईज कोणी तारीफ करो किंवा नको करो, स्वतःची तारीफ स्वतःच करून घ्यायची. पण सिरियसली सांगताय खरंच आजचा जो माझा लुक होता ना तो माझा मलाच इतका जास्त आवडला होता, इतका जास्त. ओ माय गॉड, मी सांगू नाही शकत. खरंच सिरियसली सांगताय मला आज स्वतःचीच असं दिष्ट काढावं अशी अपेक्षा होती. कारण मी आज माझी मलाच खूप सुंदर दिसत होती. मी माहीत आहे ड्युटीवर जाईपर्यंत कितीतरी वेळ आरशामध्ये बघितले गाईज. सिरियसली मला खूप आवडली मी आज स्वतः. चालले गाईज ड्युटीवर. एकतर ट्रॉफिक आणि ऊन दोन्ही पण इतकं जास्त आहे ना. ओ माय गॉड, काय सांगू आता तुम्हाला दाखवते मी. ट्रॉफिक पण आणि ऊन पण खरंच खूप जास्त आहे. ही आहे ट्रॉफिक, बघा किती ट्रॉफिक आहे. आणि ऊन तर तुम्हाला दिसतच असेल, एवढ्या उन्हामध्ये ड्युटीवर जावं लागते. हे बघा ऊन. आलो आहे आम्ही मेट्रो स्टेशनला. आतापर्यंत तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओ बघत होता. या ताईला कधी मी रिलीव्ह केलं नव्हतं, कारण मला नव्हतं माहीत की यांना आवडेल किंवा नाही आवडेल. तर या आहेत माझ्या न्यू रूममेट. माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत बरं, खूप जास्त. चला आता आमची 2:36ची गाडी आहे, तर जाऊया ड्युटीवर. आम्हाला प्यायची होती चाय, नागोरी चाय म्हणून इथं फेमस आहे आनंदनगरला. ती प्यायची होती, बट आमचं बॅड लक, आम्हाला ती भेटली नाही, दुकानात बंद होतं. बट नेक्स्ट टाइम कधी पिऊया. गाईज ड्युटीवर चला आता मोबाईल काय अलाउड नाही आहे, तर भेटूया आपण ड्युटी झाल्याच्या नंतर
चला मग, कारण आता कसं मोबाईल जमा करावं लागते आणि आता सुट्टी झाल्याशिवाय काय मोबाईल भेटणार नाही. म्हणून आता सुट्टी झाल्यावर भेटूया आपण. चला. तुम्ही आजपर्यंत फक्त मला बघत होते ड्युटीवरचं, पण आज मी तुम्हाला माझ्या ड्युटीवरच्या मुली दाखवते. ही आहे चंपाकली. अच्छा, ठीक आहे. म्हणजे हिला म्हणतात चेतना, पण आम्ही टोपण नाव चंपाकली ठेवलं हिचं. आणि ही माझ्यापेक्षा खूप जास्त सिनियर आहे, पूजाताई. गाईज ड्युटी सुटली तरी पण स्टेशनवर असे काहीसे चाळे चालू आहेत. हे बघा, असंच असतंय मुलींचं, स्टेशनवर पावडर लावतात. भगवान, हे भगवान उठाले मुझे जल्दी. असं कुठं असतंय का बरं? आता ड्युटी संपली, चुपचाप घरी जायचं, तर इथं तयारी करत बसले. काही खरं नाही. गाईज आज ना मी म्हणजे राऊंडवर होते, पॉईंटवर न राहता राऊंडला गेले होते पप्पा कॉलिंगला. तिथेच मला हा एका स्टेशनवर हा बेबी मिळाला. म्हणजे ते त्याच्या मम्मीसोबत होतं. इतकं क्यूट आणि इतकं मस्त होतं ना तो. ओ माय गॉड, बघा किती सुंदर स्माईल करताय तो. खरंच मला तो इतका आवडला. मी त्याची छोटीशी क्लिप घेतली. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. चला उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.